कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आवडते मी आवडतो। अहो काय बोलते हे? अगं विनयानं अर्जुननं अख्खा स्वयंपाक केलाय सगळा, मी तर फक्त ताटच उचलणार आहे, मग काय होतंय? नाही नको, मी आवडते। अगं तुला कणकणी आहे ना, तू बस जरा। असं काय बोलताय? आजवर कधी केलं नाही तुम्ही आणि आत्ताच हे? आई अव करू दे की, ताटच उचलतायत ना त्यांचं, मग त्याला काय होते तर? अगं कसं दिसतंय ते? इथं तर कलेक्टरनी न डायरेक्ट सासरेलाच खरकटी ताट उचलायला लावली की काय जमाना आलाय। मला चालेल, नाही नाही याच्या आधीच खरं मी करायला पाहिजे होतं, पण आतापासून करतो। अरे तू हे बोलतेस ह्याच्यावर विश्वासच बसत नाही बघ माझा। या ठिकाणी सरकार मी पण मदत करणार, चला आपण आवरू। काय वया घरात काय चाललंय हे काय कळनाच झालंय। तुम्ही ना आता सगळ्यांनी लुगडी नेसा, लुगडी एवढंच बाकी राहिलंय। ए म्हणे नाही नाही खरंच आहे, पण बायकांनीच मनात ठरवून ठेवलंय सगळी कामं आम्हीच करणार, आणि आता जेव्हा सरकार म्हणतायत मी सगळी कामं करतो, तर म्हणी मावशी तुम्ही बाई असून त्यांना विरोध करताय। काके आपल्याला सवय नाही ना असं बघायची। पण अहो आई, ते फक्त त्यांचं ताट उचलून ठेवतायत ना, मग उचलू द्या की। अगं पण त्यांचंच नाही, आपल्या सगळ्यांचं। आई असंही आजपर्यंत सगळ्या बायकाच काम करत आल्यात ना घरात, मग हा एकदम खरं बोलली बर का आप्पी। आणि एवढ्या दिवसानं मला हे करावंसं वाटलं रे, नाही तर एरवी उठतोच की मी हात धुवून लगेच। अरे काय चला आवरून घेऊ पटकन। नाही थांबा, तू विनयाने केले ना सगळं हे स्वयंपाकाचं, आता आवरणार आम्ही। हा चला। जेवण खरंच चांगलं झालं होतं नाही? हो म्हणजे पहिल्यांदा केलेलं असं वाटलंच नाही या ठिकाणी। पहिल्यांदा कशा पाहिजे? अरे आमच्या शेतात अशा लय पार्ट्या। सगळी सिक्रेट कशाला सांगताय? शेतात कामाला पण जाऊन देणार नाहीत सरकार। हे आले। अरे काय कुठं होता तुम्ही? फोन करून करून दमली तरी फोन उचलला तुम्ही, अरे काय परदेची येळ आहे? सरकार आजोबा आम्ही येताना जेवलो सुद्धा आणि आईस्क्रीम पण खाल्लं। अरे वा आरू बाळा, चला आता कपडे बदलून घ्या पटकन, झोपायचंय ना, उद्या सकाळी शाळा आहे। या चल। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आपे तुला हे सगळं बघून काय आठवतंय का ग? म्हणजे बघ ना हे वातावरण सगळं आणि नदी, हा पूल, हे खडक आणि मंदिर विंदिर माग। काय नाही, आपण या आधी कधी अशा ठिकाणी गेलो होतो का? हा म्हणजे तुला काहीच आठवण का? बघ ना नदीचं पाणी बघ, तुला काहीतरी आठवण? नाही नाही मला नाही आठवते। बाळोबा बघितलं का तुमच्या आईचं डोकं? बाकी सगळ्या गोष्टी लक्षात राहतात, पण हे मुद्द्याचं लक्षात राहणार। ते बघ ते बघ ते बघ, त्या नदीत एक पोरगा दिसतोय का? पोहत येतोय बघ रात्रीचं। पोरगा पोहत येतोय रात्रीचा? आणि ती बघ ती पोरगी, ती बसलेली दिसली का? पोरगी स्वतःच्याच लग्नातनं पळून आलेली। पुढे काय होणार आहे, काय घडणार आहे, काहीच माहित नाही। बापाने 4 पैसे पदराला बांधून दिले आणि तिनं मंडप सोडलं। माफ कर, या मंगल प्रसंगी तुला आशीर्वाद द्यायचे होते,
तुझं लग्न मोडवून सांगायला हा संकल्प डोबे एक नंबरचा नीच माणूस आहे. लबाड आणि विश्वासघाती माणूस आहे. सगळं आठवतं तुला? अर्जुन मला सगळं आठवत, एक अनेक क्षण आठवत. आणि त्या दिवशी आयुष्याला कलाटणी मिळाली ती अर्जुन. तो दिवस कसा काय विसरेल. खरंच आपले त्या दिवशी आपलं अख्खं आयुष्य बदलून गेलं आणि तसंच आज आपलं आयुष्य बदलणार आहे. म्हणजे तुझं माझं आणि आपल्या बाळाचं. म्हणून मी तुला इकडे घेऊन आलो. अर्जुन पण खरंच खूप छान वाटलं. केवढी भारी जागा आहे बघ ही. आवडली तुला? मग लय आवडली. आणि अर्जुन तुला एक सांगू का, आपण अशा ठिकाणी ना कायम जात राहिलो पाहिजे. का असं? आपल्याला आपल्या नात्याची किंमत कळते. आपल्याला सगळं आठवत राहतं. आपले तुला खरं सांगू का, तुला इकडे घेऊन येण्यामागं माझा अजून एक उद्देश होता. काय? हेच ग आपल्या घरातलं वातावरण, रोज तेच तेच भांडणं, कटकटी, वाद मला नको झालं होतं माहितीये का. मला असं वाटत होतं की आपल्याला म्हणजे तुला मला आपल्या बाळाला आहे ना शांत वेळ मिळावा, एकांत निवांत. आणि असं वाटलं की देवाला पण सांगावं, देवा बासणार आहे आता, तेवढं झालं ठीक आहे, पण आता इथून पुढे सगळं चांगलं होतं. म्हणजे बाकी काय नाही, ठीकठाक तरी होऊ दे. सगळं चांगलं होईल, तू नको काळजी करू. आपल्या असं कसं म्हणते काळजी करू नको. बघ ना डिलिव्हरी तोंडावर आली तू. बरं चला आपण हे सगळं देवाला सांगूया. चला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. माझं माहेरचं नाव स्नेहल दत्तात्रय रणदिवे. मी कोल्हापूर जवळ छोटंसं गाव आहे गडिंग्लज. तर तुम्हाला माहिती पण होतं, तुम्ही आला होता त्यावेळेला. मी खूप छोटी होते तेव्हा मी आलो होतो. म्हणजे खूप छोटी असे नाही, कॉलेजला होते. छोटी मोठी होती. छोटी नव्हता, छोटी मोठी होती. आणि सासरचं नाव काय तुमचं? स्नेहल सागर मुळीक. अच्छा. आणि आता टागोर नगर विक्रोळी. तुम्ही सगळ्या मैत्रिणी. म्हणजे बघा, मी का विचारलं, माहेर कुठे कुठे वेगवेगळ्या ठिकाणी आहे, सासर काहींचं वेगवेगळं आहे, पण कामानिमित्त तुम्ही एका ठिकाणी आला आणि तुमची मैत्री झाली. मग तुमची मैत्री कधी झाली? मैत्री आमची मुलं जेव्हा ज्युनियर सिनियर केजीला होती, मुलं आमची तेव्हापासूनची आमची मैत्री आहे. साधारण 10 वर्ष झाली आमच्या मैत्रीला. आम्ही 35 जणींचा आमचा ग्रुप आहे टोटल, विक्रोळीच्या हिरकणी म्हणून. पण मग तुमची मैत्री झाली ती मुलांमुळे? हो, मुलांमुळे. सगळी मुलं एकाच शाळेत आहेत? विकास हायस्कूल शाळेत आहे. तुमच्यात अबोला झालाय का? हो झाला. एक मिनिट, तुम्ही सांगा तुमचा कोणाबरोबर झालाय? त्यांच्याशीच होतो सगळ्यांचा. ऐकूया ना आता, थांबा. आमचा सर मंगळागौरचा कार्यक्रम म्हणजे दरवेळेस आम्ही जॉईन होतो कुठे पण आणि होता. आणि मग चुकून मी मंगळागौर खेळताना चुकून तिचं लाटणं उचललं होतं ना, त्याच्यावरून होते आमची. म्हणजे गडबडी होतं ना काहीतरी. मला समजून घेऊ द्या, त्या मंगळागौरीच्या नाचामध्ये तुम्ही कुणी कुठलं लाटणं उचलायचं हे ठरवलेलं बरोबर. म्हणजे माझं काय तर दोघींचं असेल तर लाटणं 2 किलोमीटरवर ठेवलेलं नाही, म्हणजे एक इथे ठेवलंय त्याच्या बाजूला दुसरं ठेवलं, बरोबर आहे. मग तुम्ही त्या नाचता नाचता त्यांचं लाटणं उचललं. बरं, उचलल्यानंतर मग मी तिला देत होते तरी तिने घेतलं नाही रागाने, की माझंच का उचललं. एक मिनिट, आता कोणी 5 जणींनी बोलायचं नाही. मला सांगा, तुम्हाला तुमचं लाटणं त्यांनी उचललं म्हणून एवढा राग यायचा? बाजूला दुसरं लाटणं होतं ना? नाही, काय झालं ऍक्च्युली, आम्ही जी माझी एक दुसरी मैत्रीण आहे सोनाली, आम्ही दोघी फ्रंटला उभी आहोत आणि ही ह्या साईडला उभी आहे. म्हणजे हिचं लाटणं तिकडे राईटला आहे, हा राईट साईडला, आणि तिने लांब ठेवलं तिकडे त्यांनी, आणि माझं लाटणं घेतलं. मी त्यांनी जाऊन उजवीकडचं लाटणं न घेता आता करत आहे ना, आणि तुमचं उचललं लाटणं. अच्छा. मग
मग मी काय म्हटलं, मग ठीक आहे ना, मग ते बरोबर नाही वाटत ना प्रेक्षकांसमोर की तू मला देते म्हणून. तर मी म्हटलं तू घे, म्हणजे पण मी काय continue म्हणतो, कर. लाटण्यावर लाटणं मारताच ना शेवटी. ती माझी- देता देता माझं ती घेतलं तिची तुझं. partner नाही, ती माझी पार्टनर नव्हती ना. त्या तिथपर्यंत गेल्या तर तुम्ही जायचं. ते बरोबर नसतं वाटलं ना मग. मग तुम्ही त्यांचं का नाही उचललं लाटणं? तिचं लांब होतं ना, तोपर्यंत ते बीट निघून गेलं. अरे देवा, बीट पण असतात हो, ना. गाण्याच्या बीटवरती डान्स करतो ना आम्ही. मग लाटण्यामुळे तुमच्यात अबोला झाला. हो सर, आबोला म्हणजे अक्षरशः तिने मला रडवलं त्या दिवशी. इतकं तू माझंच का घेतलंस? म्हणजे हिचं घेतलं असतं तर खूप झालं. ऍक्च्युली आम्ही पूर्ण महिनाभर एवढी प्रॅक्टिस करतो आणि आम्ही म्हणजे सांगतो की कुठे आपले वस्तू ठेवायचे, म्हणजे काय property करायचे घेऊनच आम्ही proper. practice करतो. आणि कसं समोरचा व्यक्ती म्हणजे त्या दृष्टिकोनातून आपल्याला बघतो ना, आपले नंबर्स वगैरे काढले केवढे आणि त्या इतर मैत्रिणी मला आठवतं केवढ्या हसल्या असतील हे नुसती अज्जेची करते. तिकडे आम्हाला फक्त माहित होतं तिथे नक्की काय झालंय. अरे नाही नाही, त्या हे बघा इतर सुद्धा ग्रुप होते ना, होते त्यांना तर कळलंच ना. त्यांनाच समजलं, प्रेक्षकांना हे समजलं. मिस्टर इंडिया लाटणं म्हणून. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमच्या ग्रुपमध्ये 2 कविता आहेत का? बरं एक मिनिट, तुम्ही एक कविता म्हणा. म्हणा. छान 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 मनी माऊच बाळ कस गोर गोर पिल्लू असं ते बाळ नाही ते बघा काय थांबा एक मिनिट बोला. आहे ना, छानचं मनी माऊचं पिल्लू किती गोर गोर पिल्लू आहे त्याच्यात. पिल्लू आहे. तुम्ही म्हणा. मी ऐकलं तर बाबा ते नाही नाही, पण ते तुम्ही म्हणा ना, तुम्ही म्हणा. छान 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 मनी माऊचं पिल्लू किती गोर. आता हा परत एक वाद आहे, नक्की काय आहे. एक मिनिट तुमचं नाव काय? कविता. आता ह्या कन्फर्म करतील. एकीकडे म्हणणं आहे की त्याच्यात पिल्लू असं आहे, मनी माऊचं पिल्लू किती, यांचं म्हणणं आहे मनी माऊचं बाळ किती छान छान छान. तुमचं काय म्हणणं आहे? मनी माऊचं बाळ. तुम्ही सांताक्रूजला राहायला गेल्यामुळे ह्यांनी बदला घेतला. नाही तसंच वाटतं. तसंच आहे गाणं. कौरव आणि लेणी मधली सांगते आता काय तर तुम्ही एक कविता म्हणा. कोणास ठाऊक कसा पण शाळेत गेला कसा, कोणास ठाऊक कसा पण शाळेत गेला कसा, सशाने वाचले पाडे. एक मिनिट हे बरोबर आहे? हे मी नाही ऐकले. नाही तर कासव असेल. तुम्ही म्हणा तुम्ही. सर कविता नाही म्हणा, गाणं म्हणेन ना. स्वतःची एक कविता सर ही खूप छान कविता लिहितात. एक चारोळी सांगते. हा चारोळी सांग. प्रश्न कोणाला विचारू नका, प्रश्न कोणाला विचारू नका, उत्तर तुम्हाला मिळत जाईल. जीवन इतके सुंदर आहे की अनुभव तुम्हाला शिकवत जातील. तुमची राहिली ओरिजिनल. तुम्ही सगळ्यांच्या चुका काढल्या, आता तुमची एक ओरिजिनल. मछली जल की रानी है, जीवन उसका पानी है, हाथ लगाओ डर जाएगी, बाहर निकालो मर जाए, शाम को फ्राई करके मत खाओ. बरं आज क्षमा मागायची, तुम्ही कोणाची मागाल? मी आत्ताच माझे 2 महिन्यापूर्वी माझे वडील ऑफ झाले, त्यांच्याकडे एक मला माफी मागायची होती. त्यांच्याकडे मी माफी मागेन. तुम्ही? सर मी माझ्या आईची माफी मागेन. आईची माफी यासाठी मागेन सर, कारण लास्ट टाइमला ती माझ्याकडे आली, माझ्या सासूबाईंचं वर्षात होतं, मला बोलायला नाही त्याशी जास्त मिळालं. फक्त ती नेहमी मला म्हणत होती तेव्हा की सुप्रिया तू गावी आली आहेस तर. आई कुठे असतात? आई माझी देवाघरी गेली सर. तुम्ही क्षमा मागणार तर आज आईची क्षमा मागेन मी, खरंच मागेन सर. मी सुद्धा आईची क्षमा मागेन. तिला कॅन्सर झालेला, 2018ला ती गेली. पण ती जेव्हा आजारी होती तेव्हा मी जॉब करत होती, त्यामुळे मला तिला पूर्ण वेळ देता यायचा नाही. आणि माझा जॉब होता जुईनगरला, विक्रो इथे जुईनगर अपडाऊन करेपर्यंत रात्री घरी यायला पण लेट व्हायचा. तर तिला तितकासा वेळ मला देता नाही. आता खूप वेळ आहे पण ती नाहीये. तुम्ही? मी पण माझ्या आई वडिलांचे म्हणजे जाऊ शकत नाही, त्यांना भेटू शकत नाही, कारण की मुलांची स्कूल वगैरे असतात आणि फॅमिली पण असल्यामुळे. पण जेव्हा वेळ मिळेल तेव्हा नक्की जा, आई वडिलांना भेटा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री.
तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. हा आणि आज जसा वेळ काढलाय तसा लग्नाला सुद्धा काढा. लग्नाला नक्की या. या या धन्यवाद. हा चला भाऊजी आपण आपल्या कामात लागूया. अरे डुग्गू कपडे बदलून काय चाललंस? बाबा मी खेळायला जातोय. डुग्गू घरात काय चाललं तुका माहित आहे मग? निशिताईची तब्येत बिघडली ना, तुका खेळतच सुचता. बाबा थोडा वेळ. नाही म्हणलंय ना, नाही म्हणलंय ना. जा अभ्यास राहुला ना तो पूर्ण कर जा. त्याची काहीच गरज नाहीये. का जा बापूच बसणार आहे पेपर तपासू? नाही बाबा मला ना एक ट्रिक कळाली. ट्रिक कसली? उद्या मला पण चक्कर आली की शाळेला सुट्टी, फक्त निशिताई सारखं नाटक करायचं. डुग्गू तू काय बोलतोस तुका कळता? अरे निशिताईची खरंच तब्येत बिघडलेली आहे, तिका खरंच चक्कर इली आहे. असू शकतं पण माझी आयडिया भारी आहे ना. आता काय अभ्यासही नाही आणि मजाही करता येणार. डुग्गू ऐकेल ते शपथ. भाऊजी चला आपण कामाक लागू. काय झाला? बंधू खरंच चक्कर आली असेल ना निशीला? अहो भाऊजी तुम्ही काय डुग्गूच्या बोलण्याचा एवढा विचार करताय? आता त्याच्या तोंडात घेता ना, आता बोलतो तू. चल जाऊया आपण. नाही तो बोलला ते. अहो भाऊजी सोडून द्या तो विषय. कारण चल आपल्याकडे भरपूर काम असं. या मला कधीच तुझ्याकडे प्रार्थना करायची सवय नव्हती. तुझ्यासमोर हात जोडून काहीही मागायची सवय नव्हती. पण जिच्यामुळे मी तुझ्यासमोर पहिल्यांदा न कळत हात जोडले होते, तिच्यासाठी पुन्हा एकदा प्रार्थना करतोय. नीरज हे काय करतोस? ये हात में क्या है? निशिगंधाने या सुपारीची देव म्हणून पूजा केली होती. माझ्यासाठी सुद्धा ही सुपारी देवा इतकीच महत्वाची आहे. मी प्रार्थना करतोय कारण बाकीचं काही माझ्या हातात नाही. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. नीरज कुछ याद आया? इट वॉज योर फर्स्ट बिग टूर्नामेंट और पहला गेम तो ऑलमोस्ट हार गया था. मुझे भी टेंशन हो गई थी और मैं दौड़ा हुआ तुम्हारे पास आया. तब तुमने मुझे हौसला दिया और बोला कि पापा हम तब तक नहीं हारते जब तक मन से नहीं हारते. इतने से छोटे नीरज को वो बात समझ में आ गई थी जो शायद आज तुम्हें समझ में नहीं आ रही. एक बात बताऊं, शी इज नॉट इवन एंगेज्ड येट. उसके दिल में अभी तक तू ही है. तू दिल से उसकी गेम के लिए सबसे लड़ा है ना, तो जा पुत्र उतना ही अब अपने प्यार के लिए लड़ा. थैंक यू पापा.
साहिल, काय चाललंय तुझं? तू काय करतोय? असं वेड्यासारखं का वागतोयस? प्यार में ना सभी पागल होते हैं और सिर्फ पागल ही प्यार करते हैं। मैं उसका पूरा पागलपन निकाल दूंगी। ना, तुमसे ना हो पाएगा। प्यार में बहुत ताकत होती है और जिस तरह साहिल उसके लिए दुआ मांग रहा है ना, मुझे भरोसा है कि रब उसे निशिगंधा से हमेशा के लिए जरूर मिलेगा। शट अप! मी जिवंत असेपर्यंत हे असं काही होणार नाहीये। मॉम, परत ह्याला हात लावू नकोस. प्लीज. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बोला श्रीकांतराव, काय बोलायचं होतं? दादा, मला असं वाटतं की निशीचं हे आजारपण शारीरिक आजारपण नाही वाटत. म्हणजे मला कळलं नाही काय बोलायचं तुम्हाला ते. म्हणजे निशी कुठल्या तरी विचारात अडकलेली आहे. म्हणजे ती जर आनंदी असती, चांगली असती तर हे असं काही घडलंच नसतं ना दादा. मला असं वाटतं की कदाचित तिला हे लग्न मान्य नसावं. मका वाटलाच हा? अजून खोडा कसा घालू केला नाहीस तुम्ही? काय बोलताय तुम्ही? असं काय नाही. असं काय नाही. कसं चक्कर कशी आली तिला? काहीतरी टेन्शन घेतलं असणार ना तिने. ते का कोणी काय बोलला? काय कोण कशाला काय बोलेल? नाही बोलला असेल तिला. कोण? साखरपुड्याला नीरज सर आले होते ना, त्यांची आई. त्या गेल्या होत्या तिला भेटायला. काय? हो हो. नीरजची आई त्या कशाला भेटायला गेल्या? आता ते तर निशिकच माहित ना. पण मी काय म्हणते दादा, माका नाही वाटत त्या काय निशिक बोलल्या असतील. हा, आपण हवं तर निशिक विचारूया ना. लाली, आता काही कोणी विचारायचं नाहीये. प्लीज, मी तुझ्या पाया पडतो. तिला जरा बरं वाटू देत, शांत होऊ देत, मग तिला काय विचारायचं तर विचारा. दादा, मला असं वाटतं की मुलांच्या मनाविरुद्ध काही करायला नको. प्लीज. मेघना, क्या जरूरत थी हमें वहां जाने की? मुझे बताओ. वहां तुम उस लड़की को भी मिलने गई थी ना, राइट? तो तुमने उससे कुछ ऐसा तो नहीं कहा जिसकी वजह से उसने इतना टेंशन ले लिया? एक्सक्यूज मी, मी तिच्याशी खूप चांगलं बोलले. उलट मी तिला असं सांगितलं की तुझं नीरजवर खरं प्रेम असेल ना तर हे लग्न मोड आणि तुझ्या वडिलांना घाबरायची काही गरज नाहीये म्हणून. और उसमें भी तुम्हारा एजेंडा उसके बाबा को हराना होगा, ना कि अपने बच्चे की खुशी. आपल्या मुलाचा आनंद तिच्यात नाहीये. अरे, ती स्वतःसाठी स्टँड घेऊ शकत नाही. ती नीरज बरोबर संसार काय करणार आहे? तो और क्या करने वाली हो? जितना हो गया उतना काफी है. लेट्स गेट आउट ऑफ हियर. जाणार तर आपण आहोतच, पण एकटे नाही. मेघना, क्या कर रही हो? मेघना,
नीरजची बॅग भरते, दिसत नाहीये? मेघना प्लीज, मेघना मेरी बात सुनो. नाही, मी आता फक्त माझंच ऐकणार. मेघना प्लीज. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. साहेब, दिवसभर मी हॉलमध्ये बसून होते. मी नव्हते तेव्हा इंद्राणी आत्या तिथे बसून होत्या. एकदाही आम्ही बाईसाहेबांना खाली येताना बघितलं नाहीये. बाबूशी, त्या बाबूशीला गेल्या असतील. आपल्याला लगेच बाबूशीला जायला निघायला हवं. बाबूशीला आत्ता? साहेब, बाईसाहेब पेटी मिळवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार. आपल्याला लवकर जायला हवं. चला लवकर निघूया. कसला विचार करतोय? चल निघूया. नाही, मला असं वाटतं आपण आईला एकदा फोन ट्राय करूया. अरे साहेब, रिंग होतोय. आधी कुठे आहेस तू? आणि काय झालंय? आधी मला वाचव, मला वाचव. आई मला सांग, आता तू एक्झॅक्टली कुठे आहेस आणि नक्की काय झालंय तिकडे? तू बाहेर कशी पडलीस घरातून? हा माझ्या मानगुटीवर बसलाय. मला वाचव, मला मारेल तो. मला खूप चळतोय, मला त्रास होतोय. आधी याच्यापासून वाचव मला. आई मला प्लीज सांग, तू आता कुठे आहेस एक्झॅक्टली? मी घराजवळच आहे, आपल्या घराजवळच. आधी वाचव मला, वाचव. मला मारून टाकेला. वाचव. आई घराजवळ म्हणजे कुठे? कुठल्या बाजूला? वाचव आधी, वाचव. मला मारून टाकेल. वाचव. आई, हॅलो आई. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. पण अशी कशी गेली रुपाली आणि कुणालाच कसं कळलं नाही? त्यात खिडकीतून गेलीये. अगं, रुपालीची बेडरूम वरच्या मजल्यावर आहे. ती खालच्या मजल्यावर असती तर मी समजू शकले असते. वरच्या खिडकीतून कशी जाईल ती? मला तर वाटतं खाली आले असतील मग गेले असतील. हो ना? नाही नाही, शक्यच नाही. ती खाली आली असती ना तर दिसली असती. नेत्रा इथेच होती पायऱ्यांवरती. पण मग कशी गेली ती? तेच गेले असतील सासूमा. जिथे कुठे गेले तिथून परत नाही आली तर बरं होईल. हा, काय नाही, येईल ती, येईल. पण असं कसं गेले? तेच तर आहे ना. आई तुम्ही नका ना टेन्शन घेऊ, येईल ती. हो बरोबर. तुम्ही सगळे जरा शांत बसता का प्लीज? रिलॅक्स. बाबा काय चाललंय हे सगळं? आईला काही नाही झालं पाहिजे. ब्रो, तेजस, तन्मय, तुम्ही रुपालीला बघायला गेला होतात ना? काही कळलं का?
घराजवळ सगळीकडे शोधलं, कुठेच नाहीये. आम्ही लोकांना पण विचारलं, पण कोणीच तिला पाहिलं नाहीये. अद्वैत, तुला रुपाली नक्की काय म्हणाली होती? कुठे गेली? आई मला एवढंच म्हणाली की ती घराजवळच आहे कुठेतरी. मी आणि नेत्र बघून आलो सगळीकडे, पण काहीच पत्ता नाहीये तिचा. अद्वैत, आता खूप उशीर झालाय आणि हे दोघं सुद्धा बघून आलेत ना घराच्या जवळ. मी काय म्हणते, नेत्रा म्हणत होती ना तसं आपण कुठेतरी लांब शोधायला जाऊया ती. आत्या, पण आईने मला क्लिअरली सांगितलं होतं की ती घराजवळच आहे कुठेतरी. अशा वेळी खोटं का बोलेल ती? मी आता पोलीस स्टेशनला जातोय, तिकडे काही माहिती मिळाली तर बघतो, नाहीतर आपण बघूयात मग. मी येतो तुझ्या बरोबर. चल. नाही बाबा, मी जाऊन येतो एकटाच. नाही साहेब, तुम्ही एकट्याने नाही जायचं, मी येणार तुमच्या बरोबर. नेत्रा, पोलीस असणार आहेत तिथे माझ्या. अरे हो, पण आपल्यापैकी कोणीतरी एक असायला हवं ना. एक्झॅक्टली, मी पण येतो, सगळे जाऊया प्लीज. कोणीही यायची गरज नाहीये माझ्या बरोबर, मी एकटा जाऊन बघेन. हा, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुम्ही? मी श्रेयस वाघमारे, मयुरीचा बाबा. मी मयुरीची आई अश्विनी. प्रतीक बरंच सांगत असतो तुमच्याबद्दल, पण प्रत्यक्षात भेट आजच झाली. बरं झालं तुम्ही आलात, आम्हालाही तुम्हाला भेटायचंच होतं. अश्विनी, तुम्ही खरंच मिसेस इंडिया रनर अप खिताब जिंकला होता का? तुमच्याकडे बघून अजिबात वाटत नाही. अगं आत्या, असं काय बोलतेस? हा, तिला मिळालं होतं आणि त्या कॉम्पिटिशन मध्ये मी नाही का तुला बोललेलो, मी पण होतो त्याच कॉम्पिटिशन मध्ये मिळालेलो. आणि तुला माहितीये का आत्या, अश्विनीचा ना स्वतःचा ब्युटी इसेन्शियलचा ब्रँड पण आहे. आपण तुझ्या बायकोला बघायला आलोय ना, का हिचं कौतुक ऐकायचं? मी घेऊन येते तिला. प्रवास कसा झाला तुमचा? छान छान. बसन. पाया पडते. सुखी राहा. गोड आहे मुलगी. प्रतीक, आज खऱ्या अर्थाने माझी काळजी मिटली. आयुष्यात पहिल्यांदाच चांगला निर्णय घेतलायस तू. एक सांगू का अश्विनी, तुला तर माहितीच आहे ह्यांच्या फील्डमध्ये कशा मुली असतात. मला तर असं वाटलेलं की तशीच कोणीतरी बडे बाप की बिगडी हुई औलाद म्हणून करून आणणार हा. पण ही सगळी माणसं बघून, हे घर बघून माझी चिंता मिटली. तुम्हाला भेटून आम्हालाही खूप बरं वाटलं. आमची मुलगी चांगल्या घरात जाते याची खात्री पटली आम्हाला.
आणि हो, प्रतीकने आम्हाला तुम्ही येणार असं सांगितलं होतं, पण आम्हाला खूप टेन्शन आलं होतं. त्याच काय टेन्शन घेतय, आता आपण सगळे एक फॅमिली आहोत. आता आपल्या नात्यात कसलीही फॉर्मॅलिटी नको. माझी फक्त एकच इच्छा होती की प्रतीकची बायको एक गुणी आणि सुसंस्कारी मुलगी असावी. आणि मयुरीला भेटल्यावर माझी ती इच्छा पूर्ण झाली. मयुरी, तुला सगळे मयू म्हणतात ना, मग मी पण तुला मयू म्हणलं तर चालेल का? हो चालेल. प्रतीक, माझी ती बॅग दे ना इकडे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. स्वयंपाकात काय काय येतं तुला? म्हणजे एकदम सगळंच नाही येत, पण बऱ्यापैकी येतं. म्हणजे लग्नानंतरही तुझ्या नशिबी हॉटेलचं जेवण? नाही नाही, मी सगळं शिकून घेईन. का? तू एकटीच का सगळं शिकशील? संसार दोघांचा आहे ना, मग स्वयंपाक दोघांना यायला हवा. संसारात सगळ्या गोष्टी दोघांनी करायला हवं. म्हणजे पैसा कमवणं असू देत किंवा स्वयंपाक करणं. भाई, खरंच खूप तू लकी आहेस ग बाळा. किती जीवापाड प्रेम करणारी माणसं मिळाली आहेत तुला. खरंच त्यांना जाऊ. प्रतीक म्हणत होता वेन्यू कोणाचं तरी घर आहे. कोण आहेत त्या? ती मीरा कौशिक आहेत त्या. म्हणजे यांची मैत्रीण, म्हणजे आता माझीही चांगली मैत्रीण झाली आहे. आपलं आयत्या वेळी ठरलं ना साखरपुड्याचं, त्याच्यामुळे मनासारखा हॉलही मिळत नव्हता. म्हणून तिने सांगितलं की तिच्या घरात साखरपुडा करता येईल. आणि मयूवर तिचा खूप जीव आहे. आम्हालाही नाही म्हणता आलं नाही. अश्विनी, आता काय बोलतच बसणार आहेस? वाजले किती बघ? बोलता बोलताना लक्षातच आलं नाही. मयू, जा तू तुझं आवरून घे, मी इथलं बघते. त्या काही पेपर्स वर मला तुझ्या बॉसची सही हवी. ओके मॅम. मॅडम, हा पेपर कसला आहे? तुला काय करायचंय? मॅडम, हा घटस्फोटाचा कागद आहे. हो, मग मला का सांगता यावर सह्या घ्यायला? कारण तुझ्या बॉसची बायको होण्याचे काय दुष्परिणाम आहेत ना, तुला माहिती नाहीये. काल घराच्या खिडकीतनं एक दगड आला. ही जखम दिसते ना, त्याच्यामुळे झाली ती. आणि त्या दगडावरती धमकीची चिठ्ठी होती, ती बघ आहे तिकडे. तुझ्या बॉसमुळे मला हे असलं आयुष्य जगावं लागतंय आणि बस झालं आता. मला हे असलं सगळं आयुष्य नकोय. मला एक सेफ आयुष्य हवंय, बस एवढीच अपेक्षा आहे माझी. पण मॅडम, बस झालं भाल्या. मला तुझ्या बरोबर कुठल्याही प्रकारचे आर्ग्युमेंट्स नकोय. बस झालं हे असलं घाबरून आयुष्य जगणं आता पुरे झालं. नकोय मला हे सगळं. प्लीज सुद्धा मला घाबरत नाहीत, रिॲक्ट करत नाहीत. जेव्हा तुझे बॉस तुला प्रश्न विचारतील ना, तेव्हा ही सगळी उत्तरं दे त्यांना. कळलं? ठीक आहे, मी त्यांना हे पेपर द्यायचं काम करेन आणि तुमचा निरोप सुद्धा देईन. सरांनी ऐकलं तर ऐकलं. काय मिळणार आहे तुला हे सगळं करून? नाही म्हणजे तुला डिवोर्स हवाय हे मान्य आहे मला, पण दादाने जरी तुझ्याशी लग्न केलं तरी तुझं त्या लग्नाला काहीही अर्थ असणार नाहीये. कारण तो फक्त आणि फक्त अश्विनीचा जीव वाचवण्यासाठी हे करणार आहे, तुझ्यासाठी नाही. हे कळतंय? असू देत. इतके दिवस मला श्रेयसचं प्रेम हवं होतं. आता मला त्याची मालकी हवी आहे आणि ती मिळाल्याशिवाय मी गप्पा बसणार नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.